जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या डोक्यावरचा लाईट थोडा कमी होईल का? कारण मी काही दिव्याने पेटत नाही, मी आतल्यात पेटतो. तुमच्या मनात पहिल्यांदा प्रश्न निर्माण जो झाला असेल त्याच्या आधी एक उत्तर देऊन टाकतो. थोडंसं एका खडबडीत भिंतीवरती माझं बोट घासलं गेलंय म्हणून हे सगळं लावलंय. तर त्याच्यामुळे विनाकारण काय झालं होतं बोटाला? बोटाला काय होतं? ते काय झालं होतं? तर आधीच सांगून टाकतो तुम्हाला काय झालं होतं ते, नंतर चर्चा नको त्याची. मला सुचलं पण होतं एक वाक्य, पण जाऊन देत. खरं तर हे पावसाळ्याचं परतीचा पाऊस म्हणजे जे पावसाळ्यात व्हायला पाहिजे ते परतीच्या पावसाला होतंय. आत्ता आमच्या मराठवाड्यामध्ये प्रचंड पूर आलेत, तिकडे सगळ्या शहरांमध्ये. 4 महिन्यापूर्वी तिथेच दुष्काळासाठी पाणी नव्हतं, दुष्काळ आहे म्हणून, आणि त्याच आमच्या आता मराठवाड्यामध्ये तिथे पूर येत आहेत. काय चाललंय माहीत नाही. मगाशी बाळा नांदगावकरांनी सांगितलं की वेगवेगळे विषय आहेत. विषयांची कमतरता आपल्याकडे नसतेच, आपल्याकडे निवडणुकांची कमतरता नसते. परंतु एखादी कुठची गोष्ट बोलताना आपण प्रत्येक वेळेला निवडणूकच डोळ्यासमोर ठेवली पाहिजे याची काही आवश्यकता नाही आणि गरजही नाही. आपण इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे आहोत. जे सांगायचंय, जे म्हणायचंय ते स्पष्टपणे समोर म्हणायचं. त्याचं राजकारण नाही करत बसत मी. काल पण तो विषय झाला त्या पाकिस्तानी कलाकारांचा. लोकांना असं वाटत होतं सलमान खान बोलल्यावर राज ठाकरे बोलणार नाही, मित्र आहे. देशापुढे आणि महाराष्ट्रासमोर माझ्यासमोर कोणी मित्र कोणी नसतो. खरं तर त्यांनी जपून बोलायला पाहिजे होतं. आमच्याकडे जपून बोलायची पद्धतच नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही, हा देशावरती इतकं सगळ्या गोष्टी चालू असताना, संकट आलं असताना, आपले जवान मारले जात असताना, पाकिस्तानी कलावंतांना जेव्हा आपण चालते व्हा म्हणून जेव्हा सांगितलं, आपल्याच देशातले नतद्रष्ट कला आणि हे काय, कला आणि तुमची काय देश, हे कला आणि देश कसं काय वेगळं ठेवणार? काल मी एक ते मला असं वाटतं कुठच्या चॅनलवरती ABP माझा का झी 24 तास कुठेतरी मी बघत होतो, कार्यक्रम बघत होतो. त्याच्यावरती आमचे एक पुण्यातले मित्र आहेत, श्रीरंग गोडबोले, फार छान बोलले. ते स्वतः कलाकार आहेत. आणि त्यांनी असं समजा सांगितलं की एखादा समजा अवली कलाकार जर समजा बोलला आपल्या देशातला किंवा आपल्या महाराष्ट्रातला की मी कलाकार आहे, मी एक अवली कलाकार आहे, मला काही देशाच्या आणि कसली काही बाउंड्रीची आवश्यकता नाही आहे, आणि समजा त्यांनी कुठेतरी नाटकामध्ये किंवा चित्रपटामध्ये काम केलं आणि चित्रपटामध्ये काम केल्यानंतर त्याला ज्यावेळेला पैसे मिळणार ते नेपाळचे पैसे दिले, तर घेईल का तो? नाही, भारतीय पैसे पाहिजे सांगेल ना, म्हणजे तुला बाउंड्री आहे. तेवढं कळतं ना की काम केल्यावरती आपल्याला इथले पैसे पाहिजेत खर्च करायला. दुसऱ्या देशाचे पैसे देऊन चालतील का? पण विनाकारण काहीतरी एक वाद. आणि बरेचसे हे चॅनलवाले, हिंदी चॅनलवाले, इंग्रजी चॅनलवाले लाव्या ह्याचं एक कोंबडं त्याचं एक कोंबडं, लाव तिच्या आयला झुंजवा.
पण तरी या आत्ताच्या या सगळ्या प्रसंगामध्ये सगळे चॅनल्स, सर्व आपल्या देशातली सर्व चॅनल्स, सर्व राजकीय पक्ष हे एकत्र बोलतायत, एकत्र येऊन बोलतायत आणि एकत्र राहतायत या सगळ्या विषयावरती. त्याबद्दल इतर सर्व राजकीय पक्षांचं मी अभिनंदन करतो. त्या बाबतीत मला जे काय बोलायचं होतं मी काल बोललोय. मला असं वाटतं तुम्ही ऐकलं असेलच. ऐकलं ना सगळ्यांनी? ऐकलेलं आहेच. वेगवेगळे विषय महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि हल्ली एक फॅड आले. काही बोललं ना, हे महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत ना, त्याच्यासाठी. त्याचा काय संबंध? आज महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. मी त्या सर्व बांधवांना आणि भगिनींना मी त्यांचं अभिनंदन करीन की अशा प्रकारचे शिस्तबद्ध मोर्चे मला वाटत नाही देशाच्या इतिहासात आजपर्यंत कधी घडले असतील. देशाच्या इतिहासात एका पाठोपाठ एकेका जिल्ह्यामध्ये जे काही मोर्चे घडतायत किंवा जे दिसतंय हे आजपर्यंत कधी महाराष्ट्रात दिसलं नव्हतं ना. देशात कुठच्या दिसलंय, कुठच्या राज्यात दिसलंय. आम्ही जेव्हा ते कोपर्डीला जेव्हा झालं, ती गेली बिचारी मुलगी. त्या तिथे मी जेव्हा गेलो त्यावेळेला तिथे मी पहिल्यांदा या विषयावरती मी बोललो. मला अनेक तिथले सगळे गावकरी मला भेटले, शेतकरी बांधव होते आपले. आणि त्या सर्व शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की अनेक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. कुठचा? खास करून ॲट्रॉसिटीचा. महाराष्ट्रातल्या मी अनेक लोकांना मी बोलवून घेतलं. त्याच्यानंतर मला जे बोलायचं मी सांगितलंच की आताचा जो कायदा आहे तो रद्द करून तुम्ही त्याच्यामध्ये नवीन बदल घडवले पाहिजेत, नाही तर हे असंच चालू राहील. काही जण फक्त त्याचा फायदा घेत राहतील. आज बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या दलित समाजाला, इतर समाजाला माहिती पण नाही आहे त्याचे फायदे कसे घ्यायचे असतात. त्यांच्यासाठी तो कायदा आहे, परंतु ह्याचे गैरफायदे घेणारे पण आहेत खूप जण. आणि मग त्याच्यानंतर एक महिनाभरानंतर मग शरद पवार बोलले. आज मोर्चातनं अनेक विषय बाहेर पडत आहेत. आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय. आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं. अरे वा, तुम्ही का नाही दिलं? 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एनसीपी काँग्रेसची सत्ता होती. देशामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता होती. 10 वर्ष होती. तेव्हा का नाही केलं? या लोकांना समाजाशी काही देणं घेणं नाहीये. काहीही देणं घेणं नाहीये. यांना फक्त राजकारण कळतं, यांना फक्त निवडणुका कळतात आणि हा समाजाचा वापर या निवडणुकांसाठी कसा करून घ्यायचा एवढंच फक्त या लोकांना कळतं. याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही. मला असं वाटतं 2013ला सोलापूरला मी सोलापूरला का कुठेतरी सोलापूरच्या सभेमध्ये मी हा विषय बोललो होतो की याच्यापुढे जातीचे विषय काढले जातील, जातीचे मोर्चे काढले जातील, वेगवेगळ्या जातींचे मोर्चे उभे राहतील. हे लोक याला खतपाणी घालत राहतील आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतील. त्याच्यानंतर एकदा मुंबईमध्ये मोर्चा आला. मराठा समाजाचा एक मोर्चा मुंबईमध्ये धडकला होता आझाद मैदानवर. त्या व्यासपीठावरती काँग्रेस एनसीपीचं सरकार असतानाची गोष्ट सांगतोय. त्या व्यासपीठावरती शिवसेनेचे लोक होते, भाजपचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, एनसीपीचे लोक होते, सगळे नेते होते. मी म्हटलं या चारही पक्षांचे नेते जर समजा तिथे व्यासपीठावरती आहेत आणि त्या चारही पक्षाच्या नेत्यांना जर समजा मान्य आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मग अडवलंय कोणी? तुम्हाला थांबवलंय कोणी? मग का हा विषय इतकी वर्ष तुम्ही आज ठेवून दिला होतात?
मला वाईट या गोष्टीचं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये. आता येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुका आहेत. हे काँग्रेस एनसीपी वाले आणि इतर सगळे नेते हे याच्यासाठी तर वापर करून घेणार नाहीत. आणि तो माझा जो मराठा बांधव भगिनी ज्या आज त्या मोर्चामध्ये येते त्याला समजतच नसेल की ह्याचा आपला उपयोग काय करून घेतील हे लोक. मला मुळात माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे. आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत. मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथेही जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या. प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत. तो वरती आला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार. तो कुठच्या जातीचा, तो कुठच्या जातीचा, तो कुठच्या जातीचा. एकदा आर्थिकदृष्ट्या जर मागास हा जर समजा निकष आपण ठरवला, ही वाट लावली त्या व्ही पी सिंगने. या देशात 89 साली त्या नतद्रष्ट माणसाने गेला तो आता. त्याने हे विष कालवलं, अख्खं विष त्याने कालवलं. तोपर्यंत काही नव्हता या देशात, काही हा विषय नव्हता. पण हे अशा जर गोष्टी व्हायला लागल्या की एकाला एक गोष्ट द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हटल्यानंतर विद्वेष हा पसरणारच आहे, राग हा येणारच आहे. म्हणजे शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं, दोघांचं एकमेकांशी पटेल काय? मग तिथे सगळा राग सुरू होतो प्रत्येक गोष्टीवरचा. आरक्षणावरती नोकऱ्या लागणार, आता आरक्षणावरती बढत्या पण मिळणार. हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग, राजकीय उद्योग, हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची. दरी, तुमच्यात वाद निर्माण झाले, तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मतं काढायला सोपं असतं, मतं काढायला सोपं असतं. याच्यासाठीचे हे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. हे आता सगळे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाच्या सगळ्यात शेवटी हे सगळे काँग्रेस एनसीपीचे नेते का फिरताय तो मागे? निवडणुकीच्या भिका मागायलाच ना. ही सगळी आपण आरक्षण 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 बोलतो. अहो, आहेत कुठे नोकऱ्या? कोणत्या नोकऱ्यांबद्दल बोलतोय आपण? सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत, खाजगी नोकऱ्या वाढत चाललेल्या आहेत. आणि या खाजगी नोकऱ्यांमध्ये तिथे आरक्षण आहे? नाहीये. मायनॉरिटी आणि खाजगी शाळांमध्ये आरक्षण आहे? नाहीये. तर कोणत्या शाळांचं बोलतोय आपण? आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले इतके मुख्यमंत्री झाले, इतके मंत्री झाले, आज इतके खासदार आहेत तिथे. हा आरक्षणाचा मुद्दा मी आपल्याला मुद्दामून सांगतोय. मी ह्याच्यावरती खूप विचार करत होतो. मला स्वतःला जातपात कळत नाही, मी स्वतः जातपात मानत नाही. मला आता तुमच्यापैकी बसलेले कोण आहेत आणि इथे बसलेले कोण आहेत यांच्या जातीशी मला देणं घेणं नाहीये. मला काही देणं घेणं नाही या गोष्टींशी. पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते, आज त्यातले बरेचसे बहुसंख्य मराठा समाजातले होते, का नाही दिलं तर तुम्ही या गोष्टी? आजही आमचा गरीब शेतकरी तिथे, मराठा समाजातला शेतकरी आज फासावरती लटकतोय. आज जे फासावरती गेलेले शेतकरी बांधव आहेत, तो आमचा ज्यांनी आत्महत्या केली, काढून बघा कोण कोण आहेत. तो तिथेच राहणार, तो तशीच आत्महत्या करणार. हे नेते तुम्हाला भुलवत राहणार.
साधी सोपी गोष्ट आहे ना हो, तुम्हाला मान्य आहे तर मग आणा. त्या दिवशी शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली? विशेष अधिवेशन बोलवा. अधिवेशन नंतर प्रतिक्रिया पहिलीच सांगा, तुमचं मत काय ते सांगा. विशेष अधिवेशन समजा उद्या बोलवलं जरी, इथे जरी समजा त्यांनी मान्य केलं तरी ते केंद्रात पाठवायला लागेल. बरं, ह्या सगळ्या गोष्टी, या टेक्निकल सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. का नाही बोलतात तुम्ही? का नाही त्या मराठी समाजातल्या मराठी माझ्या बांधवांना आणि भगिनींना सांगत का नाही आहात की काय नक्की काय होतंय? हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, सगळ्या संपादकांना माहिती आहे. कोणी मांडायला तयार नाही, तुमच्यासमोर कोणी बोलायला तयार होत नाहीये. हे जे सगळं उभं राहतंय आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये, यातनं मला मतं कशी मिळतील आणि मी जिल्हा परिषदेवरती कसा येईन आणि मी पंचायत समितीवरती कसा येईन, ह्याची स्वप्न पाहतायत हे सगळे. ह्याला प्रश्न नाही सोडवायचे आहेत कुठचे. आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचं आर्थिक निकषावरती जर झालं असतं, हे वाद कधीच उभे राहिले नसते, कधीच उभे राहिले नसते. राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना, ह्या सगळ्या बाकी काही लोकांना वाटतात, नतद्रष्टांना वाटतात राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी हड. निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही, मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो. कधी यश येतं, कधी पराभव येतो, जे असेल ते असेल. पण आज मी जे सांगत आलो, आजपर्यंत सांगत आलोय, सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना 100% प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. आरक्षणाचा विषयच येत नाही. कशाला पाहिजे आरक्षण? महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये इतके उद्योग उभे राहत आहेत, इतके उद्योग येत आहेत, इतक्या आज नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. पण त्या सगळ्या उपलब्ध होत असताना आज बाहेरच्या राज्यांमधली लोक येऊन त्या नोकऱ्या घेत आहेत, ते सगळी कामं घेत आहेत. जमीन आमची, पाणी आमचं, आमच्याकडे उद्योग करायला येत आहेत ही सर्व लोक. राज्य सरकारला गेल्या असेल नाही तर आत्ताच्या असेल, यांना सांगता येत नाहीये की तुम्हाला एका अटीवरती आम्ही तुम्हाला इथे तुमचा व्यवसाय उभा करायला देऊ, तुम्हाला पाणी देऊ, वीज देऊ, सगळ्या गोष्टी देऊ. अट एक, माझ्या महाराष्ट्रातली 100% मुलं ही तुम्ही तिथे कामावरती घेतली पाहिजेत. ही एक गोष्ट जर समजा राज्य सरकारने केली, आपल्याला आरक्षणाची आवश्यकताच भासणार नाहीये, गरजच नाहीये. इतर देशभरातल्या सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्र खूप पुढे आहे. प्रत्येक उद्योगपतीला वाटतं की माझा उद्योग हा महाराष्ट्रात असावा. मग एवढे जर समजा उद्योग उभे राहत असतील, एवढ्या जर नोकऱ्या उपलब्ध होत असतील, मी मध्यंतरी बोललो होतो ना त्या रिक्षा आणि टॅक्स्यांच्या परवान्यांच्या संदर्भामध्ये, कोणाला मिळणार होत्या? आमच्या महाराष्ट्रामधलं एक नागपूरचं हायकोर्ट काय सांगतं की महाराष्ट्रामध्ये जर समजा तुम्ही रिक्षांना आणि टॅक्स्यांना परवानगी देणार असाल, परवाने देणार असाल, तर त्याला मराठीच्या सक्तीची गरज नाही. वा रे वा. मग कोणाला भरायचेत, कोणाला तिथे? आज महाराष्ट्रासारख्या अनेक जे शहरं उभी राहत आहेत, मुंबई असेल, ठाणा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, अनेक शहरं जी उभी राहत आहेत, आज तिथे जे उद्योग उभे राहत आहेत, येत आहेत, तिथे टॅक्स्या, रिक्षा, इतर सर्व सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत, हे माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण मुलाला कळायला नको? त्यांना समजायला नको? पण राज्याने जर समजा हा कायदा आणला तर तो कंपल्सरी होणार, त्याला तिथपर्यंत कळणार. आज हे सगळे मोबाईल फोन, इंटरनेट या सगळ्या गोष्टींमुळे आज त्याच्यापर्यंत पोहोचलंय सगळं की बाबा कुठे चाललंय जग, कुठे गेलंय जग. मग मी इथे काय करतोय? माझी वडिलोपार्जित शेती जी आहे ती शेती नीट चालत नाहीये, त्यातनं मला पैसे मिळत नाहीयेत, मला काम पाहिजे, मला नोकरी पाहिजे. तो ग्रामीण महाराष्ट्रातला माझा बांधव, माझी भगिनी, ते म्हणतात मला त्या शहरातल्या मुलांसारखं राहायचंय, मला तिथे यायचंय. येऊ कसं? कसं यायचं मी?
हा नुसता शिक्षण आणि नोकरीचा फक्त प्रश्न नसतो. हा विषय फक्त शिक्षण आणि नोकरी पुरताचा नाही आहे. आज त्याचं कुटुंब उभं राहतं, त्याचं लग्न होतं. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून त्याला शिक्षण हवं, त्याला नोकरी हवी, त्याला सगळ्या गोष्टी हव्या. आणि ही सगळी स्वप्न पाहत असताना मला तिथपर्यंत पोचता येत नाहीये हे माझ्या महाराष्ट्रातल्या जर समजा माझ्या बांधवांना आणि भगिनींना जर समजा वाटत असेल आणि त्याच्यातनं हा जर समजा राग निर्माण होणार असेल आणि या रागातनं जर समजा आरक्षणाचा विषय येणार असेल आणि या आरक्षणाचा फायदा जर समजा हे सगळे बाकीचे सगळे गधडे नेते घेणार असतील, उपयोग काय या ताकदीचा? आज तिकडे तिकडे पटेलांचे मोर्चे निघाले, तिकडे काय गुजरांचे निघाले, अजून कोणाकोणाचे निघाले. काय झालं? काही नाही झालं. पुढे खरं तर महाराष्ट्रामध्ये एक मुखाने एक गोष्ट यायला पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आर्थिक निकषावरतीच आरक्षण याच्या पुढे तुम्ही दिलं गेलं पाहिजे. हीच गोष्ट जर समजा त्या सगळ्या मोर्चांमधून आली तर मला असं वाटतं सगळा विषय पण बंद होईल. एकमेकांकडे दुश्वासाने पाहणं, एकमेकांकडे दुश्वासाने काय त्याच्याशी बोलणं न बोलणं, हे कुठचे प्रकार आलेत? आणि मग त्याच्यामध्ये परत जाती जातीमध्ये भिडवायचं सगळ्यांना. मध्यंतरी काढलं म्हणे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण असल्यामुळे म्हणे ह्या सगळ्या गोष्टी. अरे वा वा, हे परत कानात विष कालवणार कोण? हेच सगळे नेते, हेच हे सगळे उद्योग करत बसणार. परवा दिवशी रामदास आठवले बोलले, मला कळत नाही रामदास आठवले हे नाव विनोद झालंय का त्याचा? याच्यापुढे सांगायला बरं. हे बघ, परवा दिवशी एक रामदास आठवले ऐकला, चला सांगतो. हो, काय रामदास आठवले म्हणाले की म्हणे सवर्णांना आर्थिकदृष्ट्या जे मागास असतील सवर्णांमध्ये त्यांना 25% आरक्षण द्या. वा रे वा, मग सगळ्यांना का नको? प्रश्न हा सवर्ण दलित हा विषय नाहीये. हा विषय आहे समान नागरी कायद्याचा. हा सगळ्यांना समान पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. मग तो कोण असेल, ब्राह्मण असेल, दलित असेल, तर कोणी असेल. ह्या ऍडमिशन आणि नोकऱ्या आणि सगळ्या ह्या गोष्टी ह्या जातीमध्ये विभागता, तुम्ही धर्मामध्ये विभागता. आज तो अॅट्रॉसिटीचा पण विषय. मी त्यातली काही माहिती काढली. माहिती काढल्यानंतर माझ्या असं लक्ष झालं की तिकडे आहेत काय काय त्यांचे ते सरकारने निवडलेले काही गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये जर समजा कोणी कोणावरती समजा अॅट्रॉसिटी टाकली, त्याचा माझ्याकडे कायदाच आहेत, पेपरच आहेत माझ्याकडे, गाडीत राहिले ते माझ्याकडे. मलाही जेव्हा तो पेपर मिळाले ते मला धक्काच बसला. मी म्हटलं अॅट्रॉसिटी म्हणजे हे? समजा एखाद्याने एखाद्यावरती अॅट्रॉसिटी टाकली आणि ती जर समजा कंप्लेंट पोलीस स्टेशनला जर समजा दर्ज झाली तर 60,000पासून 4 लाखापर्यंतची किंमत आहे. आणि ती पोलीस स्टेशनला दर्ज झाल्या 25% रक्कम ही ताबडतोब त्यांना हातात दिली जाते. म्हणजे 60,000चे 15,000, 2 लाखाचे 50,000, 4 लाखाचे 1 लाख. हे केस पुढे चालू आहे, केस पुढे चालू राहील. पण हे ज्या वेळेला तिथे सिद्ध होतं त्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती ताबडतोब त्याला पैसे मिळतात. अनेक ठिकाणी तर मला असं दिसतं की अनेक ठिकाणी धमकी दिली जाते, माझं काम कर नाही तर अॅट्रॉसिटी टाकीन. कायदा हा धमकीचा विषय होऊ शकतो. मग एका समाजाला एक कवच, दुसऱ्या समाजाला कवच नाही, तिसऱ्या समाजाला कवच नाही, असं कसं करून चालेल? ह्या असल्या नादान राजकारणामुळे फक्त भांडणच होतील आपल्या देशामध्ये, दुसरं काही नाही होणार. आज मराठा समाजाचे आज मोर्चे निघतायत, उद्या काहीतरी ओबीसीचे निघतायत,
परवा अजून कोणाचे तरी निघतील. कुठे थांबणार आहे? कुठे चाललोय आपण? काय वाढून ठेवलंय महाराष्ट्रासमोर? वाद, भांडणं, हाणामाऱ्या, जातीय दंगली. आपण या दरीत जाणार आहोत का आता ह्याच्या पुढे? आणि ह्या सगळ्या समाजाचा वापर करणारे हे जे सगळे नेते आहेत, मला असं वाटतं प्रत्येक समाजाने या नेत्यांना पहिल्यांदा ढोंगणावरती लाथ मारून हाकलून दिले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत बसायचं, प्रत्येक गोष्टीचं. या समाजाचे लोक इथे किती आहेत, मग त्या समाजाचा उमेदवार टाका. मग ह्या समाजाचे इथे किती आहेत, त्या समाजाचा. काय प्रकार आहे हा? हा कोणता प्रकार आहे? महाराष्ट्र हा कशासाठी ओळखला जातो? या देशाला महाराष्ट्राने विचार दिलेले आहेत. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र विचार देत आला या देशाला, आणि महाराष्ट्र आज या चिखलामध्ये अडकलाय, या जातीच्या चिखलात. काही यातनं बाहेर पडणार आहोत की नाही पडणार आहोत? मला असं वाटतं माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक आहेत, तुमच्यापैकी कोणीही याच्या पुढे जातीचा विचार करता कामा नये. आम्ही जात मानणार नाही म्हणून सांगावं. नजीकच्या काळामध्ये जर माझी पंतप्रधानांची जर भेट झाली तर मी त्यांना सांगणार आहे की बहुमत आहे तुमच्या हातामध्ये. आरक्षण हे आर्थिकदृष्ट्याच तुम्ही आणलं पाहिजे, हे मी तुम्हाला नक्की सांगणार. आता उद्या निवडणुका येतील. काय पडतात तुमचे? आरक्षण. तिथे पण आरक्षण. कुठे चाललोय आपण? काय करतोय? कुठे जग चाललंय? कुठे होत आपण? या असल्या माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, माझी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना, भगिनींना विनंती आहे माझी, या नका चिखलात अडकू. प्रत्येकाच्या मनात काय पेटलंय मी समजू शकतो. प्रत्येकाच्या मनात काय आहे हे मला समजू शकतं. पण ते प्रत्येक गोष्ट जर समजा आपण जातीच्या वरती जर घासून पुसून पाहायला गेलो ना, आपण खोलात जाऊ, निश्चित खोलात जाऊ आपण. आणि एकदा या गर्तेत सर सापडलो ना आपण, तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. तिकडे तीच परिस्थिती आज. आज आपल्याकडे तरी अजून परिस्थिती तशी नाहीये, पण ती येईल, वाढेल. माझे एक मित्र गेले होते उत्तर प्रदेशमध्ये, एका ढाब्यावरती बसले होते. बघा, विचार करा, म्हणजे कुठच्या लेवलला हा प्रकार तिथे असतो तो विचार करा. त्या ठिकाणी आपल्याला जायचंय का? ते बसले होते, त्यांनी चहा मागवला. त्या ढाब्याचा मालक आला आणि त्याने विचारलं, त्याच्याकडे बघितलं. हा हसण्याचा विषय नाही आहे, मी खरंच सांगतोय तुम्हाला. त्या माणसाने त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं, कौन सी जात से हो? कौन सी जात से हो? आजपर्यंत महाराष्ट्रात हा प्रकार अजूनपर्यंत नाही आहे, पण हा उद्या वाढीस लागेल. आणि हा वाढीस लागला ना, ही एकमेकांची टाळकी फिरायला लागली ना, हा महाराष्ट्र शांत नाही होणार. माझी महाराष्ट्रातल्या नेत्यांना ही हात जोडून विनंती आहे, नका राजकारण करत बसू याच्यावरती. निवडणुका येतील, जातील. आज काँग्रेस एनसीपीला पराभव पत्करावा लागला असेल, पण पुन्हा विजय प्राप्त करण्यासाठी म्हणून या महाराष्ट्रातली डोकी नका भडकवू तुम्ही. ही जातीची विष कालवून हा महाराष्ट्र बर्बाद करू नका. हे निवडणुका ज्यावेळेला यायच्या त्यावेळेला येतील. आज आमच्या शहरांची वाट लागलेली आहे, आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाची वाट लागलेली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातला माणूस म्हणतोय की मला शहरात जायचंय, शहरातला माणूस म्हणतो मला शहर सोडून बाहेर जायचंय. आज जे संकट हा राज ठाकरे जे सांगतोय ना तुम्हाला, की हे जे बाहेरून सतत जे येत आहेत आपल्याकडे, ह्याने जो महाराष्ट्र भरला जातोय, त्याचं काय करायचं?
आपण आपापसात डोकी फोडून घेऊ आणि हे महाराष्ट्रामधलं लोणी खायला हे सगळे बाहेरच्या राज्यातले लोक येतील आणि येत आहेत, घेतलेलं आहे, अजून येत आहेत. हा विद्वेष पसरवण्याचा भाग नाहीये. माझं तर मत आहे की प्रत्येक राज्याने आपापला विकास करावा आणि मोठं व्हावं. आज ठाणे जिल्हा घ्या. ठाणे जिल्ह्यामध्ये आज महानगरपालिका किती आहेत? ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई विरार, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, 7. एका जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिका आहेत. असा एक तरी जिल्हा भारताच्या नकाशावरती आहे का? मला जरा सांगा. कशामुळे महानगरपालिका झाल्या? या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या कशामुळे झाल्या? लोकसंख्येमुळे झाल्या. कोणाच्या लोकसंख्येमुळे झाल्या? आकडेवारी काढून बघा. सर्वात जास्ती परप्रांतातनं येणारी माणसं ही ठाणे जिल्ह्यात येतात. काय आनंद झालेला आम्हाला. खा या रे या, अंगावरून चालत जा आमच्या. आम्हाला काय मिळालं नाही तरी चालेल, पण बांधवा देशातनं आलेला आहेस, कर वाटचाल तू आमच्या अंगावरनं. हे धोके नाही समजणार. हे धोके नाही समजणार. हे घरापर्यंत ज्यावेळेला उंबरठ्यापर्यंत येतील ना धोके, त्यावेळेला समजेल. आमच्याकडे जोपर्यंत स्वतःचं जळत नाही ना, हे जे चालू आहे ना आत्ता आपल्या देशामध्ये, तिथे आमचे जवान मरतायत, आम्हाला काय नाही त्याचं. आमचं सगळं आनंदात सुरू आहे. पाकिस्तानी कलावंत हवेत का आम्हाला चित्रपटामध्ये बघायला? आवडतील. आमच्याकडे गुलाम अली चालेल का? त्याची कॉन्सर्ट चालेल का? चालेल, आम्ही बघायला जाऊ. तो कोणासाठी लढतोय? त्याचं काय वैयक्तिक भांडण आहे पाकिस्तान बरोबर? मी एका चित्रपटामध्ये एक फार छान वाक्य ऐकलं होतं. आणि मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे गेलो त्यावेळेला मला खरंच असं वाटलं, अरे खरंच आहे हे, आपण काय करतो. आणि ते वाक्य होतं त्याचं, तो एक आर्मीचा माणूस दुसऱ्या आर्मीच्या माणसाला समजवतो कि हिंदुस्तान की 125 करोड़ की जनता रात को सुकून से सोती है क्योंकि तुम और मैं जागे रहते हैं. हे गेल्या मध्यंतरी मी फेब्रुवारीमध्ये काश्मीरला गेलो होतो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलो. मी कधी गेलोच नव्हतो. तिथे गेलो. तिथे ते एक काहीतरी काय गंडोला म्हणून, म्हणजे गंडोला, मराठी भाषेवर जाऊ नका लगे. गंडवला नाही, गंडोला असं काहीतरी एक वरती तिकडे त्या गुलमर्गच्या इकडे होतं. नाही, गंडोला. शिशिर शिंदे म्हणतात शिकारा, नाही म्हटलं नाही, शिकारा. तिथे मी गेलो. पूर्ण बर्फ होता. पूर्ण बर्फ. त्या फक्त ती केबल कारने वरती आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचलो. मला असं अजूनही आठवतं, आम्ही तिथून त्या जिन्याने खाली आलो. खाली आल्यानंतर आज अगदी हा आता पांढरा शर्ट आपला, इथे खांब होते, दोऱ्या लावल्या होत्या. त्याच्या पलीकडे तुम्ही नाही जायचं. तिथे 4 आपले आर्मीचे जवान उभे होते. आम्हाला समजे ना कशासाठी उभे आहेत. तोपर्यंत लक्ष नव्हतं गेलं आमचं लांब. त्या ज्या केबल कार्स येतात वरती, त्या केबल कारमधनं एक रिकामी केबल कार असते ज्याच्यातनं त्यांचं जेवण, कपडे, औषधं सगळ्या गोष्टी त्याच्यातनं येतात वरती. आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ते साधारणपणे 14,000 फुटावरती होतं. पूर्ण बर्फ. तुम्ही बघाल तिथे फक्त बर्फ. ते सगळं सामान आलं, त्यांनी सामान घेतलं, सामान उतरवलं, सगळं खांद्या बिंद्यावरती घातलं, डोक्यावरती घेतलं. भरपूर सामान होतं. आणि ते सगळे ती दोरी अशी वरती करून ते चालत 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 चालले होते. तिथे कळलं तेव्हा त्या लांब छावण्या होत्या आपल्या सगळ्या भारतीय लष्कराच्या आपल्या.
त्यांच्याशी तिथे बोलायला कोण नसतं, ते एकटे असतात. एकटे म्हणजे जे काय 8-10 जण जे असतील एकेका छावणीवरती तेवढेच जण असतात. अशा जवळपास 50-60 किलोमीटर आतमध्ये डोंगरामध्ये सगळ्या ठिकाणी छावण्या आहेत. ते काय करत असतील? कोणासाठी करत आहेत ते? कोणासाठी उभे आहेत तिथे? कोणासाठी गोळ्या झेलतायत तिथे? आणि आमच्या देशातल्या काही नागरिकांना वाटतं काय काय फरक पडतो, कलाकाराला काय बाउंड्री नसते. मला तर कधी कधी वाटतं उलटे फिर आणि ह्याना घाला गोळ्या, ते पाकिस्तानचे राहू देत बाजूला. यांना गोळ्या घातल्याशिवाय हे सरळ येणार नाहीत. सरळ म्हणजे सरळ. काय थट्टा लावली आपण. भारताचं सैन्य म्हणजे ते सगळे सैनिक जे काय आहेत ते काय आपले नोकर आहेत? तुम्ही तिकडे मरा. आज एक एक शहीद होऊन ज्यावेळेला एक एक घरी जातात, काय होत असेल तिकडे? ती विधवा पत्नी तिथे असेल, तिला काय होत असेल? आणि ते ज्यावेळेला समजा असं पकडूया, आपण विचार करूया की ते ज्यावेळेला त्यांच्याकडे समजा एखादं वर्तमानपत्र पोहोचत असेल, ते तिथे छावणीवरती आहेत, बर्फामध्ये आहेत, बंदुका पाकिस्तानच्याकडे ठेवलेले आहेत, आणि एखादं वर्तमानपत्र जर समजा त्यांच्याकडे समोर पडलं आणि त्यांनी जर समजा वाचलं की आज भारतामध्ये इथे इथे गुलाम अलीची कॉन्सर्ट आहे, काय होत असेल आत्महत्येनं? की कोणासाठी लढतो आहोत आम्ही? तुम्ही मजा करतात इथे देशामध्ये, बरं मजा करा ना, पण शत्रूला आतमध्ये बोलवून कसली मजा आली? याच्यासाठी बसलेत ते लोक. मला असं वाटतं वस्तुस्थिती आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. मग ती महाराष्ट्रातल्या राजकारणाची असेल नाही तर देशातली असेल, ही वस्तुस्थिती समजणं आवश्यक आहे. जसे शहरातले आपले विषय आहेत, अनेक विषय. मग अशी अभिजित बोलताना बोलला की ते कुठच्या आपलं काशीनाथ घाणेकरच्या इकडे वरतून काहीतरी छतच पडलं, तिथे माणसं नव्हती, कोणाला काय झालं नाही म्हणून. असं बांधतात थिएटर, असं बांधलं जातं, रस्ते असे बांधतात. वर्षानुवर्ष आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय, इथे खड्डे पडलेत, इकडे खड्डे पडलेत, नाले बुजलेले आहेत, रस्त्याने चालायला कुठे काही नाही. आज आपल्या महाराष्ट्रामधल्या जर समजा गल्ल्या घेतल्या, आज तिथे व्हेकल्स येत आहेत, इतके वाहनं वाढलेली आहेत, ही सगळी वाहनं वाढलेली आहेत, सगळ्या गल्ल्यांच्या बाजूला 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 उभी आहेत. फायर ब्रिगेडचा बंब जाऊ शकत नाही आतून. आग लागली तर काय करणार आहोत माहीत नाही. कोणाचा पायपोस कोणाच्यात नाही. मला असं वाटतं हा जो नागरिकांना जो सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय तिथे तुम्ही पाहणं आवश्यक आहे. हे कुठची आरक्षण पडली आणि कुठचा मला मतदारसंघ मिळाला आणि मला आता पुढे काय होणार आहे हे सगळं निवडणुकीच्या वेळेला बघता येईल. पण प्रामुख्याने पहिल्यांदा तुम्ही राजकीय पक्षाचे कोणी पदाधिकारी आहात, यापेक्षा तुम्ही या महाराष्ट्राच्या या देशाचे नागरिक आहात, म्हणून पहिला विचार करणं तुम्ही गरजेचं आहे. आणि तो विचार करूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. हे नुसते मतं मागण्यात काही अर्थ नाही आहे. हे फेब्रुवारीमध्ये निवडणुका येतील वगैरे वगैरे सगळं मला मान्य, पण त्यावेळेला तुम्ही सगळेजण सज्ज असणं आवश्यक आहे. पण त्या सगळ्या गोष्टींच्या तयारीला तुम्ही आत्ता लागणं आवश्यक आहे. तुम्ही आज सगळे बरेचसे गटाध्यक्ष इकडे सगळे आलेले आहात. तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आणि परत एकदा हात जोडून विनंती करतो की जातीभीतीच्या कुठच्या भानगडीत तुम्ही तरी किमान पडू नका एवढी फक्त एक तुम्हाला विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.